बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. कारण की बिग बॉसच्या 11व्या आठवड्यामध्ये प्रभू शेळके हा घराच्या बाहेर गेलेला आहे. त्याला एलिमिनेट केलेला आहे. पण मात्र प्रभू शेळकेला घराबाहेर नेमकं का काढलं? तो तर चांगल्या पद्धतीनं खेळत होता, चांगल्या पद्धतीनं आपले मुद्दे मांडत होता. पण मात्र तरी सुद्धा बिग बॉसनं प्रभू शेळकेला घराबाहेर का काढलं, असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण विचारत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर प्रभू शेळके हा 11व्या आठवड्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं खेळत होता. तो त्याचे मुद्दे सुद्धा चांगल्या पद्धतीनं मांडत होता. पण मात्र 11व्या आठवड्यामध्ये तो आता घराच्या बाहेर गेलेला आहे, अशी बातमी समोर आलेली आहे. प्रभू शेळके घराबाहेर नेमका का गेला, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मागच्या अनेक आठवड्यापासून घरातले जे सदस्य आहेत ते म्हणत होते की प्रभू दिसतच नाही, प्रभू दिसतच नाही. आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रभूला विशालनं आणि सागरनं दोघा जणांनीच नॉमिनेट केलेला आहे. कारण की त्यांना घरामध्ये प्रभूचा गेमच दिसत नव्हता. आता त्यांना गेम त्या ठिकाणी दिसत नसल्यामुळं ते त्याला वेळोवेळी नॉमिनेट करत होते. पण मात्र प्रभूनं सुद्धा त्याचा गेम बदलायला पाहिजे होता. तन्वीच्या मागे राहून त्यानं गेम खेळायला नव्हता पाहिजे. कारण की तो तन्वीच्या सोबत राहत होता, तो तिला मोठी बहीण मानत होता. ही चांगली गोष्ट आहे. पण मात्र जेव्हा बिग बॉस जिंकण्याची वेळ येते, घरामध्ये जेव्हा अशा पद्धतीचे नाते बनतात, ते नाते कुठंतरी या ठिकाणी दूर ठेवावे लागतात. जर या 11व्या आठवड्यामध्ये प्रभूनं काटा टीमच्या विरोधात भूमिका घेतली असती, तो काटा टीमच्या विरोधात गेला असता आणि मी तुमच्यासोबत खेळणार नाही किंवा मी माझं माझं खेळणार आहे, किमान असं जरी बोलला असता तर कमीत कमी तो त्या ठिकाणी टिकला असता, 11व्या आठवड्यामध्ये बाहेर गेला नसता. जर आपण पाहिलं तर या 11व्या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी जर सगळ्यात वीक कंटेस्टंट जो होता, सदस्य होता, ती होती रेवा. कारण की रेवाचा घरामध्ये आल्यापासून काहीही वेगळा गेम दिसला नाही. तिचं फक्त राखीसोबत भांडणं होतं, त्याच्या व्यतिरिक्त तिचं काही नाही. त्यामुळं रेवाला सगळ्यात अगोदर घराच्या बाहेर काढायला पाहिजे होतं किंवा काढतील अशी सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच जणांची इच्छा होती. पण मात्र रेवाला बाहेर न काढता प्रभूलाच घराबाहेर काढलेलं आहे. त्याच्यामुळं बिग बॉसमध्ये नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीनं चाललंय, याचा काहीही मेळ राहिलेला नाही. म्हणजे एकीकडं वोटिंग ट्रेंड घ्यायचा, लोक वोट करतायत, त्याला वाचवा वाचवा म्हणतायत. पण मात्र ज्याला सगळ्यात जास्त वोट येत आहेत बिग बॉसच्या घरात, त्यालाच सगळ्यात आधी बाहेर काढतायत. हे आता मागच्या अनेक नॉमिनेशनच्या एलिमिनेट झालेल्या सदस्यांपासून आपण बघत आहोत की ज्याला सगळ्यात जास्त वोट येते बिग बॉस त्यालाच घराच्या बाहेर काढते. मग आता रेवापेक्षा प्रभू चांगला खेळत असून सुद्धा कशामुळे बिग बॉसनं त्याला घराबाहेर काढलं हेच समजत नाही. कदाचित बिग बॉसला आता तन्वीलाच डायरेक्ट ट्रॉफी देऊन टाकायची आहे का? कारण की तन्वी इतकं स्ट्रॉंग तर त्या ठिकाणी कोणी दिसत नाही. तन्वीला कोणी त्या ठिकाणी नॉमिनेट सुद्धा करत नाही. आता तिथं कॅप्टन झालेली आहे, त्याच्यामुळे तन्वीच बिग बॉसचा विनर होणार आहे असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं प्रभू हा चांगल्या पद्धतीनं खेळत होता, कॉमेडी करत होता, पण मात्र त्याचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं मांडत होता. पण मात्र त्यांना अजून गेम सुधारायला पाहिजे होता असा सल्ला त्याच्या वडिलांनी सुद्धा दिला होता. पण मात्र आता बिग बॉसच्या मनामध्ये जे आहे बिग बॉस तेच करतात, म्हणूनच प्रभूला बाहेर काढलेलं आहे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.